माझ्या विश्वबंधू भगिनीनो, मी आपल्याला शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन यातला थोडीशी तफावत सांगू शकतो आहे. माझ्या आता जवळपास आयुष्याच्या 74-75 वर्षापर्यंत मी आलो आणि 40 वर्षापूर्वीचं ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन काय होतं यातला फरक आणि तफावत आत्ताच्या तरुण मुलामुलींच्या पुढेही ठेवणं आवश्यक वाटतं आहे. कारण त्यांना ह्या गोष्टी ऐकताना थोडं वेगळं वाटेल, पण आम्ही ते जीवन भोगलेलं आहे. कुटुंबामध्ये कुटुंबाचं चरित्र चालवण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीत संपूर्ण माणसं एकत्रित समाविष्ट झाल्यामुळं कामाची विभागणी त्या पद्धतीनं करून दिली असायची. शेतीची कामं आणि त्याशिवाय शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून जनावरं असायची. त्या जनावरांच्यामध्ये बैलगाड्या बैलं असायची, त्याचबरोबर शेळ्या मेंढ्या असायच्या, म्हैशी असायच्या, गायी असायच्या आणि गाई म्हशीचं दूध आणि हे सगळं आणि त्याच्यावरती त्या दुधापासून अनेक प्रक्रिया करून कुटुंबात त्या चरित्रार्थ लागणारं संपूर्ण दही, ताकावर लोणी, लोण्यापासून तूप आणि ते सुंदर अशा प्रकारचं घरगुती तूप भातातून भाकरीतून खाणं आवश्यक वाटायचं. आणि शेती ह्या प्रमुख व्यवसायावर ग्रामीण जीवन संपूर्ण 40 वर्षापूर्वी भारतातले 70% लोक त्याच्यावर अवलंबून होते. म्हणून 70% शेतकरी हा त्या काळातला सुखी जीवनाच्या आनंद उपभोगत असे. त्याचं कारण की शेतीतली सगळी कामं घरातली सगळी माणसं करायची. काही शिकणारी मुलं शाळेत जायची आणि काही शिकलेली मुलं थोडीफार हुशार असायची, ती कुठेतरी शहरा भागामध्ये नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडायची. आणि अशा प्रकारे त्या शहरांचं ही डेव्हलपमेंट अशीच झाली. बरीच मुलं शिक्षणाच्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून शिकून पुढे गेली आणि शहरं अशी मोठी वाढली आणि मग पूर्ण ग्रामीण भागातलं जीवनच बदलून गेलं. आता बदलत्या ग्रामीण जीवनाचं चित्र काय आहे तर आमच्या बालपणामध्ये 10 वर्षाचा आम्ही असताना सुद्धा त्या काळामध्ये शेतीची कामं करत होतो आम्ही. थोडीशी मे महिना संपला की जूनला पावसाळा सुरू होतोय असं वाटलं की शेतीच्या कामाची सुरुवात व्हायची. नांगरणीनंतर त्याच्यावर थोडेसे ते संपूर्ण नांगरलेलं ढेकळं फोडण्याचं काम करणारे कोळपणी असायची. त्याच्यानंतर पाटा फिरवणे असायची आणि ते सगळं शेत असं सुंदर प्रकारचं बनवून एखादी पावसाची सर सुरू झाली 21 जूनच्या दरम्यान की मग बी पेरण्याची प्रोसेस सुरू व्हायची. मग काही मळ्याच्या भागामध्ये काळी शेती जिथं असायची तिथं काही विहीर असेल तर 12ही माही पिकं घेतली जात होती. आणि बाकीच्या डोंगराळ भागामध्ये गवताळ शेती असायची, तिथं मालरान असायचं, मुरमाची शेती असायची. तिथं भुईमूग आणि काही भातं यांची टोकणी करून किंवा अन्य मिरच्या त्यांची रोपं लावून अशी पिकं घेतली जायची. त्यामध्ये माणसांच्यामध्ये तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल की ती शेती बैलांच्या पद्धतीनं करत असतानाच काही माणसंसुद्धा त्या शेतीचा पाठ फिरवलेल्यावरती रेगूळ मारण्याचं काम असायचं. आता रेगुळ हा शब्द तुम्हाला माहिती नाही तर त्या रेगुळाचा असा प्रकार आडवा एक पट्टा असा रेगुळाच्या पट्ट्यात 4 अशा प्रकारे कोळपणीसारखे असे 4 भाग लोखंडाचे बनवलेले असायचे. लोहाराकडनं ते गावात बनवून घेतलेले असायचे आणि ती माणसंच रेगुळ वाढायचे. आणि त्या रेगुळामध्ये मागं अशा पट्ट्या धरून असे त्याला एक खेचण्यासाठी खाली असे 2 बेचक्याचं एक लाकूड असायचं. ते खेचून ते ओढलं जायचं आणि एक आडव्या बाजूनं ओढलं जायचं, एक उभ्या बाजूनं ओढलं जायचं आणि मध्ये चौकोन तयार व्हायचा. त्या चौकोनात जिथं जिथं चौकोन आहे तसं 2-2 एक सरी घ्यायची आणि माणसाने भुईमुगाचे 2-2 शेंगदाणे त्या चौकोनात पेरत जायचं आणि अशा पद्धतीनं ती पेरणी भुईमुगाची व्हायची. आणि मग पुन्हा त्याच्यावरती ते सगळं कोळपणं मुजवण्यासाठी फेसाटी मारायची. त्या फेसाटीच्या ह्याच्यामध्ये ओलसर अशा झाडांच्या वेगवेगळ्या फांद्या एकत्र करून त्या ओढल्या जायच्या आणि ते रेगूळ मुजवलं जायचं. मग पाऊस पडला की त्याच्याला मोड यायचे आणि वरती असे ते भुईमुगाचे वेल तयार झाले की खाली शेंगा तयार व्हायच्या. आणि अशा पद्धतीने ही प्रोसेस साधारण 2-3 महिने चालायची आणि 4 महिन्यानं पुढं ही सुगी सुरू व्हायची. अशी प्रोसेस हे ग्रामीण शेतीमध्ये माळरानाच्या शेतीमध्येही होत असे, काळ्या शेतीमध्ये होत असे. आणि मग पुढं पाणी मिळण्याच्या दृष्टीनं विहिरी खुदाई काढण्याचा प्रयोग सुरू झाला. काही लोकांनी आपल्या रानामध्ये विहिरी मारल्या. मग विहिरीच्या कामावरती सुद्धा काही ग्रामीण भागात आम्ही गेलेलो आहे. विहिरीमध्ये विहीर खोदताना सुरुंग मारण्याची प्रोसेस असायची. एका सुरुंगाला त्या काळात ₹1.25 मिळायचा. तो सुरुंग
मारल्यानंतर ते दगड वर उडायची आणि विहीर खाली खोलखोल जायची, पायटे पडायचे. ही अशी खंडित कामं ती केली जायची. अशी खंडित कामं घेणारा एक वर्ग होता समाजाचा. त्या वर्गाकडे ती कामं असायची. त्या वर्गातलीच ती माणसं ताकदीची असायची. आणि अशा पद्धतीनं विहिरी खोदून विहिरीला पाझर फुटला की विहिरींच्यामध्ये बोर मारले जायचे आणि परत विहिरीला पाणी कायम राहील अशा पद्धतीची प्रोसेस केली जायची. आणि वरचा भाग विहिरीचा असा गोल बांधला जायचा, त्याला पायऱ्या बांधल्या जायच्या, त्याच्यावरती इंजिन बसवण्याची प्रोसेस असायची. आमच्या कोल्हापूरमध्ये तर एक किसान इंजिन त्या काळात प्रसिद्ध होतं. उद्धमनगर या ठिकाणी सगळी शेतीची अवजारे तयार होत होती लागणारी, आणि त्यात ते किसान इंजिन असं एक हँडल फिरवून स्टार्ट करायचं, त्याच्यात डिझेल टाकायचं आणि ते चालू झालं की पाणी वर खेचलं जायचं. त्याच्या आधीची प्रोसेस कशी होती, हौद, आणि एक असा हौद असायचा आणि त्या हौदाला अशी मोठ बांधलेली असायची आणि तो हौद खाली बैलांनी तो हौद ओढायचा आणि त्या मोठेवरनं ते पाणी आणायचं वर खेचून आणि ती मोठेतनं पाणी खाली सोडलं जायचं आणि पाटातनं ते शेतापर्यंत पोचवलं जायचं विहिरीच्या ठिकाणी. मोठेचा उपयोग सुरुवातीला होत होता, नंतर किसान इंजिन आलं आणि हळूहळू वीज आली आणि मग मोटरी विहिरींना बसवण्यात आल्या आणि मग मोटरने पाणी खेचण्याची प्रोसेस सुरू झाली आणि शेतीचं उत्पादनही वाढायला लागलं. मग काही वाफे तयार करण्याची प्रथा आली शेतीत. त्या वाफ्यांच्यामध्ये तरू तयार करण्यात आले. मिरच्याचे तरू असायचे, काही भाताचे तरू तयार होतात कोकणामध्ये, आणि ते टोकण्याची प्रोसेस रेगुलरची मगाची जी प्रोसेस मी सांगितली त्याप्रमाणेच ते होत होती. आणि मग अशा पद्धतीनं भात भुईमूग ही सुगीमध्ये शेतात काढायला जायचे. मग शेतात शेंगदाणा काढण्यासाठी जाळ्या उपडण्यासाठी माणसं असायची. ते जाळ्या म्हणत होते त्याला, शेंगदाण्याच्या वरच्या भागाला. आणि खाली शेंगा यायच्या, त्या जाळ्या उपडून टाकल्या की शेंगा तोडायलाही माणसं जायची. त्यांना वाटण्या 12, 16, 14, 8 अशा निम्म्या चाललेल्या अशा वाटण्या करून त्या धान्याच्या रूपातच शेताचा मालक शेतात काम करणाऱ्या माणसांना ती धान्याच्या रूपातच मोबदला देत होता. आणि अशा पद्धतीने ग्रामीण जीवन फार गोड आणि सुंदर असं होतं. मग अशा ग्रामीण जीवनात आम्ही वाढलो. त्याच्यामुळे रेगूळ मारण्याची प्रोसेस, मोटरची प्रोसेस, शेतीमध्ये असणाऱ्या या भांगलण्याची प्रोसेस होती, कोळपं मारण्याची प्रोसेस होती, कोळप्यामध्ये तण कसं काढायचं, तो कोळपा कसा दाबायचा, तो डोक्यानं कसा वाढायचा, ही सगळी कामं एक विशिष्ट पद्धतीनं आम्ही सगळी केलेली आहे. आणि ते जीवन आता ग्रामीण भागात नाही, बदललेल्या जगामध्ये, थोडासा सुधारणेच्या जगामध्ये ही सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवीन संशोधन शोध लागले आणि त्या शोधात गरजी शोधाची जन्य आहे. जसं जसं शेतीला पूरक अशी उपकरणं लागतील तसतशी मग शेतीची उपकरणं ट्रॅक्टर यायला लागली, बैलजोडीच्या जागेला आता ट्रॅक्टर यायला लागलं. ट्रॅक्टरनं नांगरणी व्हायला लागली, फोडणी व्हायला लागली, पाकाळणी व्हायला लागली. त्याच्यानंतर पाटा फिरवण्याचं काम व्हायला लागलं. नंतर सऱ्या सोडण्याचंही काम व्हायला लागलं. सऱ्या सोडण्याच्या कामामध्ये ऊसाची लावण आम्ही पायानं असे 3-3 कांड्याचं 2-2 कांड्याचं असे पाणी सोडायचं आणि त्या पाण्यात पेरत जात होतो. आता तसं नाही. आता ती सऱ्या सोडण्याचं काम ट्रॅक्टर करतंय. ते लावणी करण्याचं काम पद्धतशीर त्या पद्धतीनंच चालतंय, भरभर होतंय. त्यामुळे ऊसाची प्रोसेस वर्षभर चालते. ऊसाच्या पिकावर संपूर्ण ग्रामीण भागातील जनावरं प्रत्येक कुटुंबातली जगत होती. दुधावरती निर्वाणा करून संपूर्ण पोट भरून उत्तम जीवन जगत होती. फारसं आजारी कोण पडत नव्हतं. रोगाच्या साथी आल्या तरच माणसांना गावात ग्रामीण भागात रोग बघायला मिळायचे. काही प्लेगाच्या साथी आल्या होत्या, टायफॉइडच्या साथी आल्या होत्या. त्या साथीच्या रोगात मग लशीचा शोध लागला गेला आणि त्या लशी टोचण्याचं काम मग ग्रामीण भागात यायला लागलं. त्यात मग काही ग्रामीण भागात दवाखाने सुरू करण्याची प्रोसेस नवीन काळात पुढं सुरू झाली. मग त्याच्यात आता गाव तिथं दवाखाना ही परिस्थिती आता आहे. हे शहरी भागातलं जीवन आता ग्रामीण भागातही आलेलं आहे. त्यामुळे शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन यातली तफावत सुधारलेल्या जगात कमी होत गेली. आणि आत्ता शहरामधल्या जशा इमारती आहेत तशा सगळ्या ग्रामीण भागात इमारती तयार झाल्या आणि शेती हळूहळू आता नष्ट व्हायला लागली. जिथं माळरान होतं, जिथं भुईमुगाचं रेगूळ होतं, हे होतं, आता मी मागाशी सांगितलं, तिथं आता मोठेच्या मोठे बंगले व्हायला लागलेत. प्लॉट पाडून घरं लोक आरशीची मोठमोठ्या बिल्डिंग बांधायला लागलेत. 3 मजली ग्रामीण भागात बिल्डिंग बांधल्या जातातच सरासरी ग्रामीण भागात. शहरामध्ये 11 मजली इमारती बांधल्या जातात. आणि हे सगळं कन्स्ट्रक्शनमध्ये लाल माती, दगड, विटा यातली आमची जुनी घरं. शेतामध्ये खोपीचं तरी पाल्यातच सगळं ते असायचं जीवन. आणि भोवतीनं सगळा हिरवागार झाडांचा परिसर असायचा. पर्यावरणीय हवा, ऑक्सिजन शुद्ध मिळायचा. आणि आता हे सगळं ऑक्सिजनही संपत चालला. झाडतोड झाली, जंगलतोड झाली आणि सिमेंटची जंगलं ग्रामीण भागातही वाढायला लागली आणि शहरातही वाढायला लागली. हे बदलतं जीवन हे आत्ता थोडंसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुधारलं असं आपल्याला वाटतंय. पण ग्रामीण भागातला त्यावेळचा माणूस एकत्र कुटुंबपद्धतीत राहणारा, मायेनं जगत होता,
माया ममतेत असायचा. ग्रामीण भागातल्या त्या कुटुंबात एखाद्याला जरी आजारपण थोडा ताप जरी आला, सगळी माणसं स्वभावानं त्याच्या भोवतीनं बसायची. त्याला औषध पाणी करायच्या दृष्टीनं काळजी घ्यायची. आता हे सगळं जीवन आलं आणि विभक्त कुटुंब पद्धती आल्यामुळं, आई वडिलांच्यापासून मुलं बाजूला गेल्यामुळं आई वडिलांचं आणि मुलांचंही प्रेम थोडंसं कमी व्हायला लागलेलं आहे, असं आता सुधारलेल्या जगात वाटायला लागलेलं आहे. तर ही तफावत कमी करण्यासाठी आपल्याला भूतकाळात जाणं आवश्यक वाटतं. ग्रामीण जीवनातलं जे अनेक आहेत, बाबळीच्या झाडं, गवताची रानं, त्यात आम्ही शेतीच्या बाजूला जनावरं घेऊन चारायला जात असू, त्या गवतात जनावरं सोडली, बाबळीच्या सावलीखाली बसत असू, त्या बाबळीच्या सावलीखालीच एक फड्याचं असं कुंपण असायचं, त्याला फडं म्हटलं जातं, त्याला काटे असायचे. आणि काही जमिनीजवळच फडी कुंपण असायचं, त्याला लाल बोंडं असायची, त्याला पण काटे असायचे. आणि ती लाल बोंडं गोड लागायची, ती आवडीनं आम्ही त्याचे काटे काढून धुवून खात असू. त्याच्यामुळं ती बोंडं बिंडं खाली की आरोग्य चांगलं राहायचं, ताकद आल्यासारखं अंगात वाटायचं. आणि मग छन्नी दांडू, विटी दांडू, आयऱ्याचाही खेळ असायचा, गोट्यांचाही खेळ असायचा, लंपडाम असायचा, खो खो, कबड्डी पुढं आली शाळेत. मग गुरुजी शिकवायला लागले, मग ती सुट्टीच्या दिवसात आम्ही रानात शनिवारी यावेळी जनावर घेऊन आलो, ती कबड्डी खो खोही खेळायला लागलो आणि त्याचीही कौशल्य आम्ही आत्मसात करू लागलो. व्यायामाचेही काही प्रकार आले. तालीम तरी प्रत्येक गावात होती. तालमीमध्ये बैठक्या मारणे, जोर मारणे, धावपळ करणे, पळणे, हे सगळे वस्ताद लावून त्याला बोलायला जायचं, तो वस्ताद शिकवायचा. आणि ते तालमीतही काही चांगल्या सदन कुटुंबातली माणसं वस्तादानं सांगितलेल्या पद्धतीनं कुस्तीगीर तयार झाले. आणि मग कोल्हापूर हे कुस्तीचं एक मोठं स्थान ठरलं गेलं. शाहू महाराजांनी पुढे त्याला प्रोत्साहन मोठं दिलं ब्रिटिश पूर्व काळात. आणि अशा पद्धतीनं हे ग्रामीण जीवन असं डेव्हलप होत गेलं. पण त्या ग्रामीण जीवनातल्या जुन्या आठवणीनं माणूस निरोगी आणि 100 वर्ष जगत होता. आता हे सुधारलेलं जग आणि लागलेले शोध आणि भौतिक सुविधा प्राप्त झाल्या आणि हे सगळं जीवनातले काही जुने शब्द, आम्ही त्या बाबळीच्या ठिकाणी माशा असायच्या, त्याच्यावर मऊ बसलेलं असायचं. मऊ बसणे म्हणजे काय, मध गोळा केलेल्या माशांचं एक मऊ असायचं आणि ते बाबळीवर काट्याच्या ठिकाणी असायचं. आम्हाला ती गंमत वाटायची, म्हणून त्याच्यावर दगड फेकणार, दगड मारले की त्या मवाच्या माशा उठणार. त्या झाडाकडनं रस्त्याच्या कडनं कच्चे रस्ते असायचे, लोक जनावरांच्या मागं माशा धावायच्या. ह्या पोरांनी जनावरं राखणारा मऊ उठवलं, माशा आम्हाला चावायला आल्या म्हणून ती म्हणायची, ए मासे मारानू, ए मासे मारानू, पोरांच्या मागं दौडीहून काट्या घेऊन लागायची. हे तुम्ही कशाला ते मऊ उठवलं, लोकांनी कसं जायचं यायचं, एक गंमत म्हणून ग्रामीण भागातल्या मुलांना जनावर राखायला गेलेल्या गंमत म्हणून हे असं करायचे. कुठेतरी विहीर असेल बांधीव तर तिथं दुपारच्या वेळेला जनावरांची सोडायची बाजूला, तलाव असेल तर तिथं पाणी प्यायला सोडायची, त्या तलावात आंघोळ करायची, विहिरीत पोहायचं. आणि पोहायला येत नसेल त्याला पोहायला शिकवायचं. पोहण्यासाठी एक उसाच्या कांद्याचे असे पाठीला बांधण्याचे हे केलेलं होतं, बुडू नये म्हणून. आणि ते डबे पण बांधायचे आणि आम्ही पोहायला न येणाऱ्या माणसांना विहिरीत पोहायला शिकवायचो, तलावात पोहायला शिकवायचो एकमेकाला. आणि पोहणं तरी सगळ्या ग्रामीणातल्या मुलातल्या मुलींना येतच होतं. त्यामुळं आत्महत्येचं प्रमाण किंवा उडी मारली तर तो माणूस विहिरीत जगायचा. तर हे पोहणंही थांबलं. आणि अशा प्रकारचं हे नैसर्गिक जीवन जे होतं की ज्या नैसर्गिक जीवनानं 100 वर्ष माणूस जगत होता, ते ग्रामीण जीवन आता संपत चाललेलं आहे. त्याची कुठेतरी उणीव भासायला लागली मला माझ्या वयाच्या 74-75व्या वर्षी. म्हणून मला हे पुढं आत्ताच्या पिढीला हे ग्रामीण भागातल्या मुलांना ह्यातले काही ग्रामीण शब्दही आठवत नसतील. की जनावरं राखणाऱ्याला गुराखी म्हणत होते, त्या शेतकरी शेतीचं काम करणाऱ्याला शेतकरी म्हणत होते, शेतीच्या कामामध्ये कोळपणी, नांगरणी, फिरवणी हे सगळं काय येत होतं. त्याशिवाय रब्बी पिकांच्या मध्ये हरभरा यायचा, हरभऱ्याची भाजी खोडायला जायचं, वांग्याची रोपं लावून वांग्याची पैदास केली जात होती. काही नगदी पिकाकडे लोक वळले. ग्रामीण भागातले काळी शेती जिथं आहे तिथं विहिरी मारल्या आहेत, तिथं मोटरनं पाणी ओढलं जातं, तिथं आता विजेचं इंजिन आलेलं आहे, विजेनं पाणी ओढलं जातं. तिथं आता शेती इतकी डेव्हलप झालेली आहे, वांगी भाजी पिकते आणि तिची वाफ्यांच्या मध्ये टाकतात आणि पुन्हा ते रानात पसरवतात. आणि पुन्हा मग अशी मेथीची भाजी मिळते, कोथिंबीर मिळते आणि वांग्याची तरू असतात ते तरू लावतात, मिरच्याचे तरू असतात ते तरू लावतात आणि त्याच्याही मिरच्या खेचल्या जातात, वांगीही खेचली जातात. आणि वांगी नैसर्गिक त्या काळातली इतकी मोठी असायची, कच्चीच आम्ही खात होतो. आम्हाला वांगी कच्ची खाऊन, टोमॅटो कच्चे खाऊन आम्हाला त्यातनंच व्हिटॅमिन्स अशी मिळायची नैसर्गिकरित्या की शिजवलेल्या अन्नपदार्थात व्हिटॅमिन्स कमी राहतात. कच्चं खाण्यात खूप व्हिटॅमिन्स मिळाल्यामुळं आरोग्य चांगलं राहायचं, ताकद अंगात असायची. आणि त्याच्यामुळं निरोगी जीवनशैली, एक चांगलं जीवन ग्रामीण भागातलं जगायला मिळायचं. पाऊस वेळच्या वेळी पडायचा, काही वेळेला दुष्काळ पडला की थोडं हाली व्हायचं शेतकऱ्यांचं. मग दुष्काळात एकमेकाला सांभाळून घेण्यासाठी गाव एकवटायचं. गावातल्या सगळ्या घरटी माणसाला एकमेकाला मी मदत करत होतो. जात धर्मही त्या काळात होते,
पण ते मानले जात नव्हते. ते फक्त माणसात बघितले जात होते आणि माणूस म्हणून माणसाकडेच माणसाच्या भूमिकेनं संकट काळात मदत करत होता. एवढंच काय, पैशाच्या रूपात भांगलण्याला येणाऱ्याला पैसे द्यायला मिळाले नाहीत, तर पैऱ्यावरती एकमेकाची भांगलन करायची. आज तुम्ही माझ्या शेतातल्या 4-6 माणसं मी तुमच्या कुटुंबातली, उद्या आम्ही तुमच्या घरात तुमच्या शेतात कामाला येतो. अशी पैऱ्यावर कामं व्हायची. तसंच पैऱ्यावर कापणी व्हायची, पैऱ्यावर कोळपणी व्हायची, पैऱ्यावर ऊस तोडणी व्हायची, गवत कापणी व्हायची. हे पैऱ्याचा प्रकार होता. हे सगळं म्हणजे एक सामूहिक जीवन प्रणाली. एक गाव म्हणजे एक पाणवठा, एक गाव म्हणजे सारी माणसं एकत्र राहणं. हे सगळं जीवन आता ह्या शहरांच्या जीवनामुळं ग्रामीण भागात, शहरी आणि ग्रामीणातला फरक न राहिल्यामुळं याची सगळी उणीव भासायला लागलेली आहे. आपल्याला मी शेतीचं अर्थकारण थोडक्यात सांगतो, जुन्या काळातलं, ग्रामीण भागातलं, की पहिलं किराणामालाच्या दुकानात सुद्धा धान्याच्या रूपातनंच काहीतरी माल द्यायला पैसे नव्हते, धान्याच्या रूपात देवघेव व्हायची. नंतर पैसा आला, बिळकी पैसा आला, बिच्छू आलं 2 नया पैशाचं, पुन्हा 10 पैशाचं एक नाणं आलं, पुन्हा 4 आणे आलं, पुन्हा 8 आण्याचं एक नाणं निघलं, पुन्हा मग 1 रुपयाचं नाणं आलं. ही नाणी आली. हे व्यवहारात जेव्हा हे अर्थकारणात आलं तेव्हा त्याचा हिशोब अर्थकारणात नाण्याच्या रूपात व्हायला लागला. मग शेतीच्या कामाला जाणाऱ्या माणसांना भांगलाला 10 पैसे, नंतर ते 4 आणे झाले, पुन्हा 4 आण्याचे 8 आणे झाले. मी स्वतः सगळ्या प्रकारच्या भांगलणी शेतीच्या केलेल्या सगळ्या पिकांच्या 4 आण्यापासून 2.5 रुपयेपर्यंत मी भांगलून शेतीची कामं केलेली आहेत आणि शिक्षणाला लागणारा पैसा कमवलेला आहे. हे अर्थकारण माझ्यापर्यंत सांगतो. मी विहिरीत सुरुंग मारले त्यावेळेला 6 रुपये सुरुंगाचा दर होता, तर मी ते सुरुंगसुद्धा 6 रुपयात मारलेले आहेत. आणि त्याचबरोबर या शेतीची कामं करण्याची आवड मला असल्यामुळं मी माझ्याबरोबर वयस्क माणसं, मिडियम माणसं, मी सारा पोरकटपणातच होतो. माझ्या वयाच्या जवळपास 12 वर्षापासून 19 वर्षापर्यंत मी सगळी छोटी मोठी कामं करत होतो. त्यावेळेला माझा हा ध्यास कामाचा बघून त्या क्षेत्रातली ती माणसं मला मदत करायची. भांगलणाऱ्या ताप्यामध्ये काही वयोवृद्ध, मीडियम अशी स्त्री पुरुष असायचे. ते माझ्या आडवं यायचे. आडवं येणं हाही प्रकार काय होता, मी शिकणारा मुलगा, मला त्यातली खुरप्यानं तण काढणं वगैरे जमायचं नाही. त्यामुळे त्या सर्वांच्या बरोबर पाती असायच्या वाटून दिलेल्या, त्या पातीकडेला लागत नव्हत्या. मग मी मागं राहणार. मग म्हणणारे पोरगं शिक्षणासाठी येतंय म्हणून त्या वयस्क बाया आडवं यायच्या, म्हणजे पुढून माझ्या बरोबर माझ्या पातीत पुन्हा भांगलत यायच्या, आपल्या बरोबरीनं आम्हाला न्यायच्या. तर हे एक मजेशीर जीवन होतं. मग मला पाणी आणायला जेवायच्या दुपारच्या पाठवायच्यात, बा तू विहिरीत पोहायला येते, पाण्याची घागरी बनवायचा तोरा. मी सगळी आंब्याखाली भाकरी सोडून जेवायला बसतो. सगळे भाकरी सोडून जेवायला बसायचे. एकमेकाची चव, एकमेकाची भाजी, एकमेकाची भाकरी. त्या रानाचा मालक, त्या रानाच्या मालकानं काही गडी ठेवले असतील, त्या गड्यांच्यामध्ये असणारी जनावरांचं ताक, दही, कन्या हे सगळं वाटलं जायचं. किती समूहात भोजन असायचं ते रोजच्या रोज दुपारी शेतीत काम करणाऱ्या लोकांचं. तर हे शेतीचं अर्थकारण ह्या बिळकी पैशापासून ₹2.5 रुपयेपर्यंत मी मोजत गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की आता दिवसाकाठी 1000 रुपये पगार झालेले आहेत, तरी पण लोकांना ते पगार पुरत नाहीत. त्या काळामध्ये 100 रुपयाला गुंठावर जमीन मिळायची, पण ते 100 रुपये पैदा करायचे कसे? अगदी 10 पैशापासून उत्पन्न असायचं, तर 100 रुपये सुद्धा मिळवले. माझा सुरुवातीला मी शिक्षक झालो त्यावेळेला माझा सुरुवातीचा पगार 70 रुपये होता. 40 रुपये त्यातले घर कुटुंबाला खर्च केले की 30 रुपये शिल्लक राहायचे. पण त्या 30मध्ये 70 कुठले घालायचे 1 गुंठा जमीन घ्यायची म्हटलं तर? म्हणून मला माझ्या आयुष्यात जवळपास मी 39 वर्षे नोकरी केली. शेती घेता आली नाही, जमीन घेता आला नाही, प्लॉट घेता आलं नाही. घरातल्या कुटुंबातल्या लोकांची देखभाल करणं, शिक्षण करणं, यातच सगळं ते कुटुंब अर्थकारणात जायचं आणि समाधानी राहायचं. त्यामुळं घर किंवा ही जागा हे गरजेपुरतं म्हणून लोक बघत होते. आता हा धंदा झाला, त्यामुळे प्लॉट घेऊन ठेवायचे, घरं घेऊन ठेवायची, घरं विकायचे, प्लॉट विकायचं. हे आधुनिकरण हे अर्थकारणातलं असं वाढत गेलं. आज कोट्यात लोक पैसे मोजतात, पण सुख कुणालाही नाही. आणि आमच्याकडे 100 रुपये होते, तर त्या 70 रुपयेमध्ये आनंदानं आम्ही महिनाभर जेवत होतो. आनंदी सगळं कुटुंब आमचं राहत होतं. हा आनंद ह्या जादा पैशात राहिला नाही शिल्लक. पैशाचं मूल्य वाढत गेलं, पण आनंद हरवून बसलो आपण. म्हणून शेतीचं अर्थकारण सुद्धा आपल्याला सांगणं वाटलं. गुळाचा क्विंटलचा रेट 30 रुपये असायचा. ती ढेप 32 किलोची असायची. ती 30 रुपयाला विकली जायची. तो गुळ गुजरातला जायचा. गुळावरही मी काम केलेलं आहे. चिपाड हवायचं काम केलेलं आहे, चिपाड काढायचं काम केलेलं आहे. गुळव्याच्या हाताकडे अडसुळी म्हणून असायचा, अडसुळ्याचंही काम केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीतनं गेल्यानंतर असं एक जीवन, सगळी गुराळं सुरू झाली. एक घमघमाट वास असायचा गावाच्या स्वभावात, गुळमाट, त्या धुराचा एक प्रचंड जोत. आणि हे सगळं जीवन ग्रामीण भागातलं अर्थकारणातलं त्या गुळाच्या रूपानं, गुराळच्या रूपानं
शेतीतील धान्याच्या रूपानं शेतकऱ्याची घरं पैशानं धान्यानं सगळ्या अर्थानं परिपूर्ण असायची. त्यामुळे शेतकऱ्याला जगाचा राजा म्हटलं जातं. आता शेतकरीच रस्त्यात यायला लागला आधुनिक जगामध्ये सुधारलेल्या, आणि सगळ्या प्रकारची मदत सरकारनं करावी अशी अपेक्षा त्याला करावी लागली. म्हणजेच शेती आणि शेतीचं उत्पादन वाढलं का कमी झालं हा विचार करणंही आवश्यक आहे. म्हणून शेतीचं अर्थकरण वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होत आहेत. मग ते अर्थकरण का वाढत नाही याचं आत्मचिंतन आम्ही सर्वांनी करणं गरजेचं वाटतं. आणि म्हणून हे आपल्या पुढं मला आपल्याला ठेवावं असं वाटलं. म्हणून मला जेवढं आठवलं तेवढं मी सांगितलं. हे सगळं मी केलेलं आहे. रब्बी पिकांच्यामध्ये गहू कापणी करतात, गहू मळणी करतात. गहू रात्रीच्या वेळेला ते कापायला गहू आम्ही जात होतो, त्याचं मळणी विळणी ती खड्यावर केली जायची, त्याच्यावर बैल फिरवली जात होती, वारं दिलं जात होतं. गहू आणि ते कोंडा बाजूला केला जायचा. तसंच भाताची असायची कापणी, तसंच भाताची कोळपणी, आणि भाताचंही ते सगळं खळ्यावर आणूनच पिंजऱ्याच्या ओळ्या घातल्या जायच्या. बडवून भात काढायचे आणि बडवून राहिलेलं ते मळणीच्या रूपानं बैलाच्या पोतीनं असा रोळ्या फिरून खळ्यावर काढलं जायचे. आणि पोतीच्या पोती घरला भरून गाड्यानं बैलगाडीनं आणली जात होती. आणि काही 5-5, 10-10 वर्षाचं धान्य शेतकऱ्यांच्या घरात असायचं. आमच्या तरी गावामध्ये काही शेतकऱ्यांनी भाताच्या मध्ये 2-2, 3-3 वर्षांनी भाताची टोपली बाजूला काढत होते. इतकं धान्य असायचं. त्यामुळं कुठेही गरिबी नव्हती, दारिद्र्यावस्था नव्हती, खाणं पिणं चांगलं होतं, निरोगी आरोग्य होतं, सगळं काही चांगलं होतं. आणि हे सुधारलेल्या जगामध्ये आता त्याची उणीव भासायला आली. पण एवढं करूनही आम्ही सुधारलो, शोध लागले, भौतिक सुविधा प्राप्त झाल्या, म्हणून आमचं आयुष्य कुठं 100 वर्ष आहे. 40 गाठली की मुलं नको म्हणतात, पुढचं जीवन नको. पण जुन्या काळातला माणूस शेतामध्ये 70 वर्षापर्यंत नांगरणी करत होता. त्याला तेवढी ताकद होती. 100 वर्ष तो जगायचाच. अगदी मरणाच्या शेवटी 8-10 दिवस थकल्यासारखा वाटायचा, झोपायचा आणि लगेच या जगात जग सोडून जायचा. आणि त्या प्रोसेसमध्ये ते जीवन, ग्रामीण भागातलं आनंदी जीवन, आणि त्या आनंदी जीवनाची जीवनशैली आताच्या मुलांच्या नशिबात नाही. कारण शहर आणि ग्रामीण भागात फरकच काही राहिला नाही. सगळ्या प्रकारच्या सुविधा प्राप्त झाल्या आणि हे ग्रामीण जीवन संपत चाललं. त्याची थोडीशी ओळख व्हावी म्हणून आदर्श महाराजांनी कारशिदेवर मठावर एक ग्रामच बसवलेला आहे. की हे मी जे आता बोललो ते सगळं तुम्हाला आदर्श मठावर बघायला मिळेल. त्यांनी ग्राम बसवले. त्याच्यात बैलजोडीपासून शेती, शेतीचे अवजारं आणि शेतीचे प्रकार, माणसं राबण्याचे प्रकार, विहीर, या सगळ्या गोष्टीची कल्पना तिथं गेल्यानंतर आपल्याला येते. आणि माणसं तिकीट काढून 100 रुपये ते बघायला जातात आदर्श महाराजांच्या मठावर कारसिद्धेश्वरावर. आणि त्यांनी तिथं ते सगळं डेव्हलप शेतीचं इतकं केलेलं आहे की पिकं नवीन कशी घ्यायची, आधुनिक शेती कशी घ्यायची, नुसत्या खतावर कशी कंपोस्ट खड्डा काढायचा, त्याच बैलाची, गाईची, जनावरांची घाण त्यात कुजवायची आणि तेच खत रानात वापरायचं. गोबर गॅस नंतर आले, त्यातनं काही माणसाला गोबर गॅसचाही उपयोग झाला. त्या गोबर गॅसच्या घाण काढलेली शेतात खताच्या रूपाने उपयोग झाली. हे नैसर्गिक खत. या अशा प्रकारच्या खतानं नैसर्गिक शेती केल्यामुळं पिकं 9 महिने ज्वारी असायची, 7-8, 4-6 महिन्याची ही पिकं असायची. रब्बी पिकं 4-6 महिन्याची असायची. आता अगदी 15 दिवसात, 8-10 दिवसात वांगी खायला येतात. अगदी महिन्यात, 1.5 महिन्यात काही पिकं येणारी, असं संशोधन झालेले आहेत की त्याच्यात काही कस राहिलेला नाही. त्यामुळे मानवी जीवनामध्ये शरीराला लागणाऱ्या रक्तातली शुद्धताच कमी झाल्यामुळं, रोगराईनं माणूस बरवडला गेल्यामुळं आयुष्यमान कमी झालेलं आहे. म्हणून या ग्रामीण जीवनाची ओळख थोडीशी मी आपल्याला करून देण्याचा प्रयत्न केला. जेवढं जमल तेवढं नैसर्गिक शेतकऱ्याने शेत पिकवावीत आणि मानवी जीवनाचं आयुष्य वाढवावं. आधुनिक शेती काही शिल्लक आहे, थोडीफार काही शेतकरी अजून शेतीनिष्ठ आहेत. शेतकरी जगाचा राजा आहे, त्यानं हे शेतीच करावी, शेती विकू नये. कुठं ग्रामीण भागात काळी शेती आहे तिथं अजिबात विकू नये. ग्रामीण भागात माळ रान की जिथं गवताच आहे तिथं विहिरी मारून, बोर मारून जगता येईल अशीच मानववस्ती उठावी आणि शेती जिवंत राहावी आणि शेतकरी जिवंत राहावा. शेतकरी जगाचा राजा आहे आणि ह्या शेतीनिष्ठ जीवनशैलीला ग्रामीण भागात फार मोठं मूल्य असल्यामुळंच भारताला शेतीप्रधान देश म्हणून जगात ओळखलं जातं. जगालाही भारत अनेक प्रकारचे गूळ पुरवतो, धान्य पुरवतो, तांदूळ पुरवतो. हे सगळं भारतातलं निर्यात खाद्यपदार्थाची आजही होते. म्हणजे अजून आमच्या देशात सुधारलेल्या जगात सुद्धा शेती उत्तम पद्धतीने केली जाते. पण त्या शेतीला नैसर्गिकरित्या जर खत पाणी घालून ते पीक आणलं तर माणसाचं आयुष्यमान जगातल्या वाढेल. एवढं शेतकऱ्यांनी करावं ही शेतकऱ्यांना विनंती करून, मी शेतकरी कुटुंबातलाच असल्यामुळं, मी शेतकरी कुटुंबातूनच शिकून शिक्षक झाल्यामुळं मला हे थोडंसं ग्रामीण जीवन आपल्यापुढं मांडता आलं. मी आपल्याला हे शेतकऱ्याचं जीवन ग्रामीण सांगण्याचा मागचा उद्देश की आज किसान दिन आहे आणि किसान दिनाच्या निमित्तानं ह्या ग्रामीण जीवनाची ओळख तुम्हाला करून द्यावी अशी वाटली.
म्हणून मी आपल्याला करून दिली. धन्यवाद.